जय श्रीराम मित्रांनो, परत एका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी निघलो आहे आज जॉगिंगला. चला म्हटलं, आता भरपूर दिवस झाले काही फिरता आलं नाही, काही नाही. त्याच्यामुळं आज मनावर घेतलं आणि उठलोच. बघा मित्रांनो, सकाळचे आता 6:30 वाजले आहे आणि थंडी बघा किती आहे, भयानक, एकदम भयानक थंडी आहे मित्रांनो. हे पहा मित्रांनो, आता हे आमच्या गावची नदी बरं का. हे बघा, नदीला आता तर काही पाणी नाही आहे. त्या तिकडं थोडंसं असं तुंबेल दिसते आमच्या गावची नदी. आणि पलीकडून एक गाव आहे आलापूर म्हणून. आणि मित्रांनो, हे पहा ना, ही थंडी किती पडली, धुळपा किती भयानक आहे बा. तिकडं पहा, तुम्हाला असं ढवळं ढवळं दिसत असं पाहिलं आम्ही तिकडे आहे की नाही. लय भयंकर मोकार थंडी आहे. तेव्हा चंद्र कसा दिसतोय, एकदम भारी आहे ना. तर चला मित्रांनो, मी खूप प्रयत्न केला उठायचा सकाळी सकाळी, पण नव्हतं जमत. कारण की ह्या 2-3 महिन्यापासून यांना एवढं काम आलं होतं दुकानावर, भयानक काम आलं, त्याच्यामुळं काही उठणं जमलंच नाही. तर भावांनो, मनावर घेतल्याच्या नंतर आखरी मी आज उठलोच. कारण की लय मनावर घेतलं, आता उठून जायचंच म्हणलं, फिरायचंच आणि ब्लॉग सुद्धा बनवायचे. कारण की विषय असा झाला मित्रांनो, आता भरपूर लोक म्हणतात की समजा तो यूट्यूब चालू केलं होतं, त्या यूट्यूबचं काय झालं, काय कशामुळं झालं, आता व्हिडिओ टाकत नाही, काही नाही, हारला का, झालं का तर स्वप्नायचं असं. तर त्याच्यामुळे मी मनावर घेतलं भावांनो की चालू म्हणलं, आता आपल्याला व्हिडिओ बनवायचेच आणि रोज एक व्हिडिओ अपलोड करायचा. त्याच्यामुळे लोकांचे तोंड बंद होतील. आणि लोकांचे तोंड तर बंदच करणे मित्रांनो. पण मग ते लोक म्हणत होते ना की असं तसं व्हिडिओ बंद केले, त्याच्यामुळं मला काहीतरी जुनून भेटला आणि रोज सकाळी उठून आता फिरायचं मन होतंय. रोज सकाळी मस्त असं वाटवायला आता उठाव, रोज सकाळी व्लॉग बनवायचा, काही इकडं तिकडं फिरायचं. आणि सकाळी सकाळी फिरणं सेहतसाठी चांगलं सुद्धा असतं. त्याच्यामुळं भावानं जास्त मनावरच घेतलं. कारण की ना, आता थांबायचं नाही, आता काहीच नाही करायचं, रोज सकाळी उठायचं, एक ब्लॉग अपलोड करायचं. तर मी भावानं, तुम्ही या समजा आता एक निर्णय घ्या, वर्षभर तुम्हाला बी सर यूट्यूबर बनायचं असेल, तर तुम्हाला यूट्यूबर बनायचं असेल, यूट्यूबहून पैसे कमवायचे असेल, तर तुम्ही रोज सकाळी सकाळी ब्लॉग अपलोड करायचा. आणि वर्षभर असं टार्गेट ठेवा की एका वर्षामध्ये समजा रोज एक व्हिडिओ मी टाकीन. तर भावानो, आता समजा मी असा निर्णय गेले की आता बघू होतं का नाही. आता करतो प्रयत्न, समजा ते होईन. पण लोकांचे तोंड तर बंद करणे, हेच तुम्हाला सांगू राहिलो. त्याच्या अगोदर बी समजा लोकांना भरपूर मजा घेतली की तू व्हिडिओ बनवतो, असं करतो तसं करतो, काय ठेवलं त्याच्यात. तर भावांनो, मी तुम्हाला एक सांगतो की जेव्हा समजा पेमेंट पहिले आली होती का यूट्यूबची, तर ती पहिली पेमेंट मी त्यांना दाखवली, प्रूफसहित दाखवली, बँकेचा मॅसेज दाखवला, बँकेत पडली. तेव्हा त्याचे तोंड बंद झाले. आणि मग म्हणे की तो आमच्यामुळं सक्सेस झाला म्हणे. आता पहा, आता आमच्यामुळं सक्सेस झाला, मी तुला टोचलं म्हणे, आम्ही तुला बोललो, त्याच्यामुळं तू जिद्द धरली आणि त्याच्यामुळं चॅनल मॉनिटाईज झालं म्हणतो. पहा बरं आता ही गंमत, पहा आता. त्याच्यामुळं म्हणतो, हे लोक किती मजा घेईन, काही करण, पण त्याच्यामुळे त्यांचं आपण समजा आपलं स्वप्न पूर्ण करायचंच. लोक मजा घ्यायसाठीच असते आणि लोक मागं वाढायसाठीच राहते भावांनो. त्याच्यामुळे म्हणतो की आपण आपलं करायचं, लोक काय म्हणते त्याच्याकडे लक्ष द्यायचे. कारण की लोक म्हणायसाठीच राहते, म्हणायसाठीच असते. त्याच्यामुळं आपण आपलं पाहायचं. आणि तेवढी त्यानं मजा घेतली ना आपली, तेवढी आपण अजून जिद्द पकडायची. की कारण की हे आपल्यावर हसता मजा घेताय ना आपली, तर त्या अजून जिद्द पकडून आपण वरती जायचा प्रयत्न करायचा. कारण की त्याला काही ना काही करूनच दाखवायचं ना. मग त्याचे तोंड कसे बंद होणार आहे, बरोबर आहे का नाही. त्याचे तोंड तसे बंद होत नाही, काही ना काही करून दाखवायचं आणि स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवायचं. त्याच्यामुळे मी यूट्यूबचा जरिया शोधला. कारण माझे कामं भरपूर चालते, सगळं चालतं, त्याच्यामुळं लवकर उठता येत नाही, दिवसभर दमेल राहतो ना, त्याच्यामुळं लवकर काही उठता बी येत नाही आणि काहीच नाही. त्याच्यामुळं आज मनावरच घेतलं की चला म्हटलं आज उठू. पण थंडी बा लय भयंकर वाजती, सगळीकडं असं ढवळं दिसतं मित्रांनो, एकदम भयंकर. तर तुम्ही घ्या निर्णय असा
आणि तुम्ही समजा यूट्यूब चॅनल चालू करेल असेल ना तर मला नक्कीच कमेंट करा की मी केलं म्हणून मी तुम्हाला सबस्क्राईब करेन. ठीक आहे. पहा आता ही गाय थंडीनं किती परेशान झाली असं पहा, कारण की थंडीच लय भयानक. हे बघा किती एकदम शांत उभे राहिले जनावर. पहा किती ढवळं दिसतंय समोर, पण पहिल्यापेक्षा आता तरी कमी वर का थंडी, पण तरी बी जास्तच वाजतीये मोकार थंडी एकदम. हे चालला बघा डॉगी, यू यू नाही थांबत नाही. तर भावनो तुम्हाला काय वाटतं की मी रोज एक व्हिडिओ अपलोड करू या नको करू, ब्लॉग टाकायचा की नाही टाकायचा कमेंट करून नक्की सांगा. आणि मी निर्णय चांगला घेतला या वाईट घेतला ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पटकन निर्णय घ्या, निर्णय घ्यायला माघार घेऊ नका, कारण की तेवढा लवकर तुम्ही प्रयत्न करसान तेवढं लवकर यशस्वी होसाल. तुम्ही म्हणसान आज करू उद्या करू परवा करू, तसं नाही चालत. कारण की माझं मी चॅनल मॉनिटाईज मी त्यांना करून दाखवलं, पहिली पेमेंट घेतली, आता दुसरी येणारच लवकरच. हां माझं पण स्वप्न होतं, मी असा विचार केला होता की ते हसणारे आहे ना त्याला काही नाही, फक्त यूट्यूबचं पहिली पेमेंट घेऊन दाखवायची आणि त्याला एखादी पार्टी द्यायची यूट्यूबच्या पैशाची, असा मी विचार केला होता. मग नंतर असं वाटलं की मेहनत मी केली, 4 वर्ष मी टाकली, आणि आता कशाला त्याला पार्टी काय द्यायची, कशामुळे द्यायची, त्याच्यामुळे ती पार्टीच कॅन्सल करून टाकली. नाही म्हणलं तुम्हाला पार्टी नाही काही नाही असा विचार केला भावानं. बरोबर केलं पण मी. हां आता मोबाईल हातात धरले तर एकदम इतका गार हात झाला, एकदम भयंकर. तर मित्रांनो आता उशीर पण जास्त झाला, आता मला परत घरी जायचं, आंघोळ वगैरे करायची, कामावर जायचं, कामाचा बी लोड जास्त आहे. तर चला मित्रांनो भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्कीच करा, कारण की मला सगळ्यात जास्त तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मित्रांनो.